स्टेटमेंट देणारे मठात आल्यावर खरंच बोलले बोलावं लागलं जाऊ दे मला तो विशेष नाही मला फक्त एक आहे असू दे वाईट या गोष्टीचं वाटतंय की संप्रदायाच्या आवृत्ता वाटल्यावर बास आता लोकांना किती अडचण येत आहे रोज प्रश्न आहे हा त्याचं कीर्तन घेतलंय का मग माझं घ्यायचं नाही अरे काय बाबा मी केलं तुझं एवढं का तुला मान घेतला का काय केलं मी संप्रदायाचं काम वाढवायचं काम केलं म्हणून हे माझ्यावर विकायला हा मी सांगितलं तुम्हाला मी अनेक तालुक्यांचं सर्वेक्षण करून तो पॅटर्न आपल्या तालुक्यात राबवण्याचा प्रयत्न केला काय प्रत्येक गावात सत्ता झाला पाहिजे तालुक्याचं वारकरी म्हणून पाहिजे वर्षाकाठी सगळ्या गावाचा एक मेळावा झाला पाहिजे बाहेर होतात आपल्याच का होत नाही प्रयत्न चालू केला सक्सेस होऊ लागलं वाईट मी काय केलं जर मी कामकाज करत असताना जनता माझ्या मागे आली तर मी काय केलं त्याच्यात माझा दोष नाही हा लक्षात ठेवा मी म्हणत नाही कुणाला लक्षात ठेवा म्हणजे वारकरी संप्रदायाची लोक आज एका वेगळ्या स्थितीमध्ये जी पोचली ना ह्या वादामुळे त्यांना त्रास आहे लक्षात ठेवा आता उद्या करत आहे उद्या कार्याचा सप्ताह एका गावात एके वेळी 2 सप्ते एक सप्ताह माझ्या हस्ते उद्घाटन आहे आणि एका सप्त्याचं दुसऱ्याच्या हस्ते उद्घाटन लोकांनी काय समजायचं म्हणते पुढचा काय काय लोकांनी आमचा आदर्श घ्यावा हे मोठे आश्चर्य वाटत असे आता येईल त्यांना म्हणावे की काही दयावार होई संसारात म्हणून माझं अजून विनंती आहे वारकरी संप्रदायाच्या सगळ्या लोकांना माझी विनंती अजून एकत्र बसूया अजून पुढे हे प्रकरण गेलेलं नाही आणि यदा कदाचित इतक्या जर पुढे गेले ना तर मठाचं अस्तित्व पुन्हा मठाला कलंक लागेल इथपर्यंत अजून बसा लक्षात अजून बसून समन्वय काढूया अन्यथा ते मर्यादेच्या जर बाहेर गेलं ना तर ते फार बाहेर जायला हा एक दृष्टांत सांगतो सेवा संपतो एका दिवसाला हे मला माहिती आहे कोण करतं हे मला माहिती आहे चांगलं कर आणि त्याला चांगलं ऐकू ते चालू होत आहे आणि त्या नावेमध्ये काय माणसं बसली नावेतली माणसं त्या साधूला म्हणजे आमच्या नावात बसला पलीकडे नेतो ते म्हणलं मला काही घेणं देणं नाही बाबा माझं मी बघतो आता काय केलं नावत बसणाऱ्यांनी बळच त्याला अण्णा नावत बसवल्याच्या नंतर ते बसला आता बरं वाटतंय ना बसल्यावर इकडं काय मिळते तिकडं काय मिळते दक्षिणा मिळते नारळी मिळते अजून काय मिळते बरं वाटतं पाहिजे तिने खाली वापरून घेतलं आज ते काय करतात अरे बापरे तिने कपडा हात लावलं ज्यांच्या बरोबर मी आलो ते असे आहेत का इतके खायचे आहेत का नको बाबा ते म्हणला तुमचं काय काय चाललंय ना याचं सगळ्यांनी सांग ते म्हणजे बरं लय शांतपणा करू नको सीता आम्ही तुला दोषी आम्ही म्हणतोय तसा राहा माझं पाण्यात पडून दे तो म्हणला मला तर आया काय सांगणार नाही बाबा तसं असं नाही तर पुन्हा एक नाव आली पुन्हा नाव आल्यानंतर ह्या साधूला दिलासा मिळाला आपल्याला काहीतरी मदत होईल म्हणून तो हाका मारायला लागला त्याच्यात होतं संन्यासी त्यात पण होतं संन्यासी यात होतं संसारी त्याला संन्यासाला हाक मारले आणि मला वाटतो का की तासाचं चाललंय तो मला की मला 40 वर्ष झालं माहितीये तू काय सांगायला माहितीये हो माहिती अरे त्यांच्याबरोबर मी दुसऱ्या नावात जाऊन बसलो असं मी मग काय मग असं करूया मला तुमच्या नावात घ्या आणि ही नाव निवडून दिल्या हे मला तसं नाही आता त्याच माझ्या नावात घेणार तुझी नाव घेणार अरे हे काय झालं तुझं म्हणतोस माझं यांचं पटत नाही रामलिंगच्या बेटामध्ये 85 सालचं उदाहरण देऊन टीका केली आणि 10 मार्चचा संगम कसा काय झाला बाबा वाचण्यासाठी साधून ज्याला हाक मारली तो तर आपल्याला बुडवायला बसलाय साधू पंचायती त्याला असं वाटलं आता आपलं काही खरं नाही नावातले त्या नावातले ह्या नावातले सगळे एक झाले आणि सगळ्यांनी ठरवलं ह्याला पाण्यात बुडवायचं तो साधू निर्वाण होता तो म्हटला ठीक आहे त्याला मला